एक असं गाव जिथे मुलं दररोज स्मशानभूमीत अभ्यास करतात. गावातील प्रत्येक घर सौर ऊर्जेवर चालतं. संपूर्ण गावात वायफाय आहे. प्रत्येक घरात नळाला पाणी आहे. 1 रुपयामध्ये 5 लिटर फिल्टर पाणी देणारं वॉटर ATM आहे. AC जिम आहे आणि UPSC MPSC साठी स्वतंत्र अभ्यासिका आहे. आणि शहरापेक्षाही चांगले रस्ते, सुसज्ज ड्रेनेज सिस्टीम आणि सुंदर गार्डन आहे. तर तुम्ही विश्वास ठेवाल का? हो, हेच ते गाव जे 2026 मध्ये नाही तर 2050 मध्ये जगतंय. आडाचीवाडी, पुरंदर, पुणे. गावात प्रवेश करताच सर्वप्रथम नजरेस पडते ती शाळा नि ग्रामपंचायतीची उभी राहत असलेली 3 मजली भव्य इमारत. खाली कार्यालय, वर कॉन्फरन्स हॉल आणि विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासिका. गावाच्या सुरुवातीलाच भविष्याची पायाभरणी. बाजूलाच नीट आखलेले पाणंद रस्ते दिसतात जे शेतापर्यंत जातात. पाहिल्या क्षणीच जाणवतं इथे विकास अपघातानं नाही तर नियोजनानं घडला आहे. आम्ही पुढं सरकलो आणि संपूर्ण गावाने ज्या प्रकारे आमचं स्वागत केलं ते शब्दात सांगणं कठीण आहे. खुल्या मनानं, हसऱ्या चेहऱ्यानं, घरच्यासारखी ऊब देणारं ते स्वागत होतं. इथली प्रत्येक घरं रंगांनी उजळलेली आहेत. कुठे छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य चित्र, कुठे छत्रपती संभाजी महाराजांची प्रेरणादायी मुद्रा, कुठे बेटी बचाओ बेटी पढाओचा संदेश, तर कुठे वारली आर्टची सुंदर चित्रकला. काही भिंतींवर सेव्ह वॉटर सारखे संदेश. प्रत्येक घर म्हणजे एक विचार मांडणारा कॅनव्हास. गावभर जवळपास प्रत्येक घरासमोर बांधलेले कट्टे दिसतात. दिवसभर वृद्ध मंडळी तिथे बसलेली गप्पा मारताना हसताना दिसतात. गावात एक शांत, सकारात्मक ऊर्जा जाणवते. मुख्य रस्ता गावाच्या मध्यातून जातो आणि त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी उभ्या असलेल्या रंगीत घरांमधून चालताना वाटतं आपण एखाद्या विचारांच्या गावात आलो आहोत. पुढे महिला बचत गटासाठी बांधलेला हॉल दिसतो. इथे महिला एकत्र येऊन व्यवसाय आणि उपक्रम राबवतात. इथे जवळ गावातला लग्नाचा किंवा इतर कार्यक्रमांसाठी यूज करता येईल असा छानसा हॉल आहे जो गावकऱ्यांसाठी फक्त 3000 रुपयात उपलब्ध आहे. विकास म्हणजे सुविधा परवडणाऱ्या करणं हे इथे दिसतं. थोडं पुढे येतं वॉटर ATM. 1 रुपयामध्ये 5 लिटर पिण्याचं फिल्टरचं पाणी. गावात सर्वत्र प्लास्टिक कचऱ्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. पुढे उभी दिसते उंच पाण्याची टाकी जी प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचवते. प्रत्येक घरात नळाला पाणी हे इथे वास्तव आहे. गावाच्या शेवटच्या टोकाकडे येताना सर्वप्रथम दिसते पूर्ण सुसज्ज AC जिम. आधुनिक उपकरणांनी सजलेली. ही साधी जिम नाही, शहरातल्या जिमलाही लाजवेल अशी इक्विपमेंट्स इथे आहेत. आणि सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे या जिमला नाव दिलं आहे छत्रपती संभाजी महाराजांचं. फिटनेस, शौर्य आणि आत्मसन्मानाचा वारसा जपणारी ही जागा आहे. प्रत्येक गोष्टीमागे विचार आहे. जिमचे शुल्कही अत्यंत परवडणारे. गावकऱ्यांसाठी 300 रुपये प्रति महिना आणि बाहेरच्यांसाठी 500 रुपये. सुविधा आधुनिक पण मानसिकता सामुदायिक. जिमच्या समोरच एकेकाळी पडीक जमीन होती. आज तिथे मोठं तळं खोदलेलं आहे. पावसाळ्यात ते पाण्याने भरून जातं. एकेकाळी दुष्काळाने त्रस्त असलेलं हे गाव आज जलसंपन्नतेचं उदाहरण बनलं आहे. या विकासाचा परिणाम थेट उत्पन्नावर झाला. पूर्वी पाण्याअभावी मर्यादित शेती होती. आता गावातील ऑलमोस्ट प्रत्येक जण अंजीर शेती करतो. इथे आज बागायती शेती सुरू झाली आहे. दररोज गावात एक गाडी येते जी शेतमाल म्हणजे तयार झालेला अंजीर कलेक्ट करून थेट मार्केट यार्डमध्ये घेऊन जाते. या भागातील अंजिराला GI टॅग मिळालेला आहे. दर्जा, मागणी आणि किंमत तिन्ही वाढले आहेत. विकास रस्त्यांपुरता नाही
तो कुटुंबाच्या अर्थकारणापर्यंत पोहोचला आहे. जिमच्या शेजारी आहे नाना नानी पार्क. हिरवळ, ओपन जिम, मुलांसाठी खेळण्याची साधनं, ज्येष्ठांसाठी बसण्याची सुंदर जागा. पण या पार्कचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची देखभाल. गावकऱ्यांनीच ते उभं केलं आणि गावकरीच त्याची जपणूक करतात. महिला वर्ग लॉनची देखभाल करतो. पुरुष मंडळी झाडांची छाटणी आणि फेन्सिंग सांभाळतात. प्रत्येक जबाबदारी वाटून दिलेली आहे. त्यामुळे कोणावरही अतिरिक्त ताण येत नाही आणि प्रत्येक काम शिस्तबद्धपणे आणि जबाबदारीने पार पाडलं जातं. आणि मग शेवटी येते स्मशानभूमी. साधारण 1500 ते 1600 लोकसंख्या असलेल्या या गावात सर्व सोयींनी युक्त अशी ही स्मशानभूमी उभी आहे. एका कोपऱ्यात गोमुखातून वाहणारं पाणी, पुरुष आणि महिलांसाठी बसण्याच्या वेगवेगळ्या शेड्स आणि मधोमध अग्निसंस्कारासाठी व्यवस्थित जागा. दशक्रिया विधीनंतर स्नानाची सोय, परंपरा, सन्मान आणि सुविधा यांचं संतुलन दिसतं. पण या जागेचं खरं वैशिष्ट्य तिच्या वापरात आहे. जिथे साधारणतः भीती आणि उदास वातावरण असतं, तिथे आडाची वाडीने सकारात्मक विचारांची दिशा दिली आहे. दररोज संध्याकाळी 7 वाजता भोंगा वाजतो आणि मुलं मोबाईल, टीव्ही बाजूला ठेवून इथे अभ्यासासाठी येतात. प्रत्येक खांबावर लाईट्स असल्यामुळे पुरेसा प्रकाश मिळतो. वातावरण शांत आणि एकाग्रतेसाठी परिपूर्ण असतं. निवृत्त शिक्षक मार्गदर्शन करतात. स्क्रीन टाईमचं रूपांतर अभ्यासाच्या वेळेत झालं आहे. हा फक्त जागेचा उपयोग नाही, तर मानसिकतेचा बदल आहे. जिथे लोक जाणं टाळतात, तीच जागा इथे गावाच्या प्रगतीचं केंद्र बनली आहे. अंधश्रद्धा बाजूला ठेवून सकारात्मक विचार कसा करावा याचं हे जिवंत उदाहरण आहे. मृत्यूच्या शांततेतून जीवनाचं भविष्य घडवणं हा फक्त उपक्रम नाही, ही मानसिकतेतील क्रांती आहे. संपूर्ण गावात 46 CCTV कॅमेऱ्यांची व्यवस्था आहे. सुरक्षितता ही इथे फक्त शब्द नाही, ती कृतीत आहे. मुलांसाठी मोफत इलेक्ट्रिक ऑटोची सोय आहे, जी त्यांना शाळेत घेऊन जाते. आणि ज्येष्ठ नागरिकांना मंदिर, दवाखाना किंवा इतर ठिकाणी जाण्यासाठीही वापरता येते. सोलर, वायफाय, पाणी, शेती, शिक्षण, फिटनेस, प्रत्येक क्षेत्रात संतुलित आणि दूरदृष्टीचा विकास इथे दिसतो. आज जिथे सर्वत्र स्वार्थ, राजकारण आणि मतभेद दिसतात, तिथे आडाची वाडी एक वेगळी दिशा दाखवतं. जेव्हा सगळे एकत्र येतात आणि एकमताने गोष्टी घडवतात, तेव्हा अशक्य असं काहीच राहत नाही. इथल्या लोकांनी स्वतःच्या विकासासाठी स्वतःच पुढाकार घेतला. जमिनी दिल्या, श्रम दिले, वेळ दिला, पण बदल मात्र कायमस्वरूपी घडवला. आडाची वाडी हे फक्त गाव नाही, ही एक चळवळ आहे. जर तुम्हालाही असा भारत घडताना पाहायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुमच्या गावच्या ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचवा आणि अशाच प्रेरणादायी गोष्टींसाठी आर पुणे सिटीला सबस्क्राईब करा. कारण बदल कुठूनही सुरू होऊ शकतो, कदाचित तुमच्या गावातूनही.